इयत्ता 6वी मराठी पाठ 17वा दुखणं बोटभर या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, 4-5 वाक्यात उत्तरे लिहा. लेखिकेच्या बोटाला दुखापत कशी झाली? दुखापत झाल्यावर लेखिकेने काय केले? उत्तर, गूळ ठेचताना घाव चुकून बोटावर पडला. तिने बोट तोंडात धरले, मलम लावला आणि गरम पाण्याने शेकून मालिश केली. ठसठसणाऱ्या बोटाचं वर्णन लेखिकेने कसे केले आहे? उत्तर, बोट मानी माणसासारखे ताठले, मोडेन पण वाकणार नाही हा बाणा दाखवला. शेकल्यानंतरही ते टससे मस झाले नाही. बोटाला लागल्यामुळे लेखिकेच्या कामावर काय परिणाम झाला? उत्तर, डॉक्टरांनी बोट गळ्यात अडकवले, त्यामुळे कामावर न जाता घरी बसावे लागले. उजवा हात निकामी झाल्याने लिहिणे, पकडणे इत्यादी कामे करता आली नाही. प्रश्न दुसरा, का ते लिहा. लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली. उत्तर, दुखऱ्या बोटावर 3 महिने झालेला खर्च, गेलेला वेळ व वायफळ चर्चा यामुळे लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली. लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली. उत्तर, लेखिकेने दुखऱ्या बोटावर अनेक घरगुती इलाज केले, पण बोट बरे होईना. शेवटी लेखिकेच्या भाच्याने हा नाद सोड, डॉक्टरांचा फोन जोड असा उपदेश केल्यामुळे लेखिका डॉक्टरांकडे जायला तयार झाली. दवाखान्यात गेल्यावर लेखिकेच्या पोटात गोळा आला. उत्तर, दवाखान्यात गेल्यावर कुणाचा पाय प्लॅस्टरमध्ये, कुणी कुबड्याधारी, कुणाचे हात गळ्यात बांधलेले हे दृश्य लेखिकेने पाहिल्यामुळे लेखिकेच्या पोटात गोळा आला. दवाखान्यातून लेखिका जड अंतकरणाने घरी परतली. उत्तर, डॉक्टरांनी लेखिकेच्या दुखऱ्या बोटावर स्ट्रॅपिंग केले. त्या प्रकारात आजूबाजूची बोटे ताणून बांधून हात गळ्यात अडकवला. त्यामुळे जड झालेल्या हाताने व खर्च झाल्याने पर्स हलकी झाल्यामुळे लेखिका दवाखान्यातून जड अंतकरणाने घरी परतली. लेखिकेला आता बोटाचे महत्त्व समजले आहे. उत्तर, बोट जायबंदी झाल्यामुळे लेखिका कोणावरही रागावून बोट मोडू किंवा मूठ वळवू शकत नाही. प्रभाते कर दर्शनम करण्याची प्रथा याच कारणामुळे सुरू झाली हे समजून चुकल्यामुळे लेखिकेला बोटाचे महत्त्व समजले आहे. प्रश्न तिसरा, तुमच्या वर्गमित्राला दुखापत झाली तर तुम्ही त्याला कशी मदत कराल? उत्तर, त्याला शांत बसायला लावून पाणी देईन आणि शिक्षकांना त्वरित सांगेन. जखम छोटी असल्यास बँडेज लावेन. 4. पाठामध्ये बोटाला दुखापत होण्यापासून बोट बरे होईपर्यंत आलेल्या घटना क्रमवार लिहा. उत्तर, 1. बत्त्याचा घाव बोटावर बसला. 2. वेदना असह्य झाल्याने बोट तोंडात घातले. 3. इतरांचे टोमणे व वायफळ चर्चा ऐकली. 4. ठसठसू नये म्हणून मलम लावले. 5. गरम पाण्याने शेकले. 6. तेल मालिश केले. 7. भाच्याच्या उपदेशाने डॉक्टरांकडे गेल्या. 8. डॉक्टरांनी स्ट्रॅपिंग करून बोट गळ्यात अडकवले. 9. डाव्या हाताने काम करता येईना. 10. गोळ्या घेणे सुरू. 11. बोटाचा व्यायाम सुरू. 12. कामावर हजर. 5. दुखापत झालेले बोट तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून 10-12 ओळी लिहा. उत्तर, तुमचं दुखणारं बोट बोलतोय, मला आता खूप लागलं आहे. तो दणका चांगलाच जोरदार होता, त्यामुळे मला विश्रांती पाहिजे. माझ्यावर औषध लाव आणि पट्टी नीट बांधून ठेव. तू काळजी घेतल्यास मी लवकरच बरा होईन आणि मग आपण पुन्हा सगळी कामे करू. लवकरच भेटू. 6वा प्रश्न, तुम्हाला ठेच लागून जखम झाली तर काय कराल ते लिहा. उत्तर, आधी शांतपणे बसून जखम तपासेन, ती स्वच्छ पाण्याने धुवून घेईन, जंतुनाशक क्रीम लावून बँडेज लावीन, जखम मोठी असल्यास मुठ्यांना सांगेन. खेळूया शब्दांशी मध्ये. खालील शब्दांचे पाठात आलेले समानार्थी शब्द लिहा. वहिनी. उत्तर, भाऊजय. ललाट, कपाळ. नवल, आश्चर्य. कथा, कहाणी. त्रास, हैराण. तोरा, ताठा. आघात, घाव. सकाळ, प्रभात. हात, कर. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. गरम, थंड. घट्ट, सैल. उजवा, डावा. दुर्लक्ष, लक्ष. वाक्यात उपयोग करा. 1. वायफळ चर्चा. अभ्यासाच्या वेळी विद्यार्थ्यांनी वायफळ चर्चा करू नये. 2. ठसठसणे. बोटाला मार लागल्यामुळे ते रात्रभर ठसठसत होते. 3. बाळबोध. सुहासचे अक्षर बाळबोध आहे. 4. जड अंतकरण. परदेशी जाणाऱ्या मुलाला निरोप देताना आईचे अंतकरण जड झाले. 5. बट्ट्याबोळ. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचा बट्ट्याबोळ झाला. 6. हत्तीच्या पावलांनी येणे. सोनालीला हत्तीच्या पावलांनी ताप आला.
7 मुंगीच्या पावलांनी जाणे, निमाचा आजार मुंगीच्या पावलांनी गेला. 8 जायबंदी, युद्धात अनेक सैनिक जायबंदी झाले. ई हा नाद सोड, डॉक्टरांचा फोन जोड यासारखे यमक जुळवून खालील वाक्ये लिहा. 1 त्याचा खिसा गरम, महिनाअखेरीस झाला नरम. 2 मोडेन पण वाकणार नाही, ऐट कधी झाकणार नाही. 3 बोटभर दुखणं, हातभर कण्हणं. 4 मनावरचा उतरला ताण, नाही होणार हैराण. उ हाडबीड यांसारखे अवयवांवर आधारित जोडशब्द लिहा. उत्तर हातपाय, पाठपोट, केसबीस, डोळेबिळे. उ गप्प, हुप्प, टम्म यांसारखी जोडाक्षरे लिहा. उत्तर नक्की, गच्च, गट्टी, चिठ्ठी, गप्प, अण्णा, गुड्डी, ठिय्या, किल्ला. ए आकृतीत दाखवल्याप्रमाणे पुढे दिलेल्या शब्दांचे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा. गोळाचे शब्द आपल्याला लिहून दिले आहेत. आपल्याला पुढचे शब्द लिहायचे आहेत. मात्र, बत्ता, पळ, गर्दी, साडी. साडीचे शब्द माडी, गाडी, काडी, खाडी. गर्दीचे शब्द दर्दी, सर्दी, वर्दी, जर्दी. पळचे शब्द छळ, मळ, फळ, कळ. बत्ताचे शब्द भत्ता, पत्ता, लत्ता, सत्ता. मात्रचे शब्द मित्र, पात्र, पत्र, सत्र. ए बोट याप्रमाणे हात व पोट यांवर आधारित वाक्प्रचार व म्हणी लिहा. बोटचे आपल्याला लिहून दाखवले आहेत. आपण हातचे लिहिले आहेत. हात कपाळाला लावणे, हात देणे, हातावर तुरी देणे, हात दाखवणे. पुढे पोटचे आपण लिहिले आहेत. पोटात गोळा येणे, पोटात घेणे, पोटात शिरणे, पोटसूळ उठणे. शोध घेऊयामध्ये अ या पाठातील विनोदी वाक्ये शोधून लिहा. उत्तर आता पोटात गेलेल्या गोळ्यांना बोट बरं करायचं की पोट हेही कसं काय समजत असावं. 2 कळ लागल्यामुळे आणि बोटं वळवायची नसल्यामुळे आपली नुसतीच कळ वळायची. 3 आणखी थोड्या गोळ्यांची फैर झाडली. आ पाठातील बोट या शब्दासाठी आलेली विशेषणे खालील आकृतीत लिहा. उत्तर टम्म, थसथसणारे, उजवे, एकच. ई हत्तीच्या पावलांनी येणे, मुंगीच्या पावलांनी जाणे यांसारख्या म्हणी शोधा. उत्तर आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. आगीतून आला, फुफाट्यात पडला. इकडे आड, तिकडे विहीर. पुढील वाक्यातील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते ओळखा व रिकाम्या जागेत लिहा. 1 आई भाकरी करते, सकर्मक. 2 गणेश रस्त्यात पडला, अकर्मक. 3 उद्या दिवाळी आहे, अकर्मक. 4 अनुराधा पत्र लिहिते, सकर्मक. 5 सुरेखाचे डोके दुखते, सकर्मक. 6 गाई झाडाखाली बसल्या, अकर्मक.